जे आता शेंड्यापर्यंत हिला माल लागलेला आहे, एवढी धुयार वगैरे सध्या चालू आहे, तरी पण हिला शेंडा सुद्धा पूर्ण पकडलेला आहे. मी संजय गजबे कळम. हे तूर खरोखर चांगलेच आहे. हम्म. विशेष म्हणजे ते वेगळीच तूर आहे. अच्छा हो हो. अच्छा अच्छा. म्हणजे ह्याच्यात मर रोग नाही आहे. पुन्हा ते शेंगा वगैरे एक नंबर आहे. हा हा आणि ह्याच्यात मावा गिवा वगैरे नाही आहे. हा हा. दाट लागवड आहे. दाट लागवड आहे. धुयारीचा मार आहे. दुयारीचं नाही. दुयारीले चांगली आहे ती. चांगलं. शेंग किती दाणे शेंग एक नंबर आहे. 6 दाणे शेंग आहे साहेब. हो आणि खरोखर हे शेतकऱ्यांनी लावावं लावा. आणि शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. चांगलं आहे. बिलकुल, बिलकुल. नमस्कार. नमस्कार, मी प्रमोद ढोले. तूर आपले राजभाऊ हातेच्या शेतामध्ये आम्ही तूर बघायला आलो आहे. आणि तुरीचं मला एकदम चांगलं वाटलं त्यासाठी की बाबा ते एवढं आभाळी वातावरण असून त्याला ते प्रतिसाद देत आहे. हो त्याच्यासाठी हेच मला चांगलं म्हणजे पॉम्प्युलेशन चांगलं आहे. हो. आणि फूल वगैरे दाट आहे. शेंग 5-6 दाण्याची शेंग आहे. शेंग आहे. हो. आणि सरंग पण लांब आहे. सरंग पण लहान आहे, आणि लांब आहे. तुम्ही जे म्हणता की एवढी धुयार असून सुद्धा या जातीला मार बसला नाही, तर म्हणजे बघा एकदम शेंड्यापासून जे शेंगा पकडलेल्या शेंड्याला बघा 1 2 3 4 5 6 दाण्याची शेंग आहे आणि दाट पूर्ण माल्याला लागवड लागलेलं आहे. नमस्कार, मी दीपक जवादे, कळम रहिवासी असल्या आहे. तूर पाहण्या तूर पास बघासाठी आलो होतो मी इथे. भाऊच्या शेतात आलो होतो. तूर मला एक नंबर वाटली ते. आणि तिचं वैशिष्ट्य एक का आता बादल वगैरे असून भुयार असून तिचे वालं मार्गदर्शन चांगलं दिसत आहे. आणि लांब याची सरंग आहे. सरंग्याची तूर आहे. पिकाला मस्त वाटून राहिली आहे. यावेळेला तिचं उत्पन्न खूप वाढेल असं आशा वाटते. राजू, हे तुमचं कितवं वर्ष आहे हे तूर लागवड करायचं? पहिलं वर्ष. दरवर्षीच्या तुलनेत ह्या तुरीकडे कसं बघाल तुम्ही, काय सांगा? या वर्षी चांगली वाटत आहे मला. कसं आहे, फ्लोरेज चांगली वाटत आहे. अच्छा. आणि सरंग बी चांगला वाटत आहे. हा. आणि गळ थोडीशी कम वाटत आहे. अच्छा. शेंग पण जास्त दाण्याची आहे. हो हो. 4 5 6 म्हणजे 6 3 दाण्याची शेंग दिसतच नाही दिसत. 4च्या वरतीच आहे. हो हो हो. म्हणजे उत्पादनात किती % वाढ होईल असं वाटतं तुम्हाला, एक अंदाज? माझ्या अंदाजी तरी 40% वर व्हायला पाहिजे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हो, व्हायला पाहिजे. बढिया. अतिशय सुंदर असं हे वाण मंडळी 6-111 राजूभाऊ हाते यांनी लागवड केलेलं आहे. त्यांचं व्यवस्थापन पण खूप छान आहे. भाऊ, फवारणी किती झाल्या इथे? 2 झाल्या. 2 फवारणी झाल्या. हा. म्हणजे तूर जेव्हा फुलावर सुटली तेव्हा पहिले आणि तेव्हा. दुसरा आता? पहिले घेतलं होतं इनेमॅक्टिन, हा. वारिसू हा. आणि फर्स्ट 2च घेतले. अच्छा, इमामॅक्टिन आणि वारिक्स बुरशीनाशक. वारिक्स. बरोबर. आणि दुसऱ्या फवारणीमध्ये दुसऱ्या भरण्यात घेतलं वांटेज, हा बुरशीनाशक, बुरशीनाशक आणि नो चॅलेंज हा. आणि इनेमॅक्टिन. इमामॅक्टिन. बरं. आता तिसरी फवारणी तुम्ही कोणती घ्याल ह्या तुरीवर? आता मी घेईन याच्यावर नेटिव्ह घेईल, हा. बॉन्ड घेईन, विल बॉन्ड. विल बॉन्ड हा. आणि इनेमॅक्टिन साठी. बिलकुल बरोबर. अतिशय सुंदर असं नियोजन भाऊचं आहे. म्हणजे विनाकारण अतिशय खर्च न करता जेव्हा तूर अळी फुलावर नाही तर सुटली, मग अळी नाही तर अळीचं महागात औषध मारून काय काय. यस, म्हणजे राजूभाऊचे सांगून राहिले की अळीचा अटॅकच जास्त दिसून नाही राहिला, तर विनाकारण जास्त महागाचे औषधं कशाला मारायचे. आणि तो पैसा त्यांनी बुरशीनाशकाकडे वळवला. आणि चांगलं बुरशीनाशक, जसं पहिल्यांदा वारिक्स घेतलं, त्याच्यानंतर वांटेज घेतलं आणि आणि आता नेटिव्ह घेणार आहे. म्हणजे सुजान शेतकरी आहेत ते, वातावरणाचा अंदाज घेऊन 12-13 दिवसाच्या अंतराने फवारणी. आणि पहिला फवारणी झाल्या 13 दिवसांनी मारली. आता ही 13 दिवसांनी पुन्हा मारली. एकंदरीत मंडळी, आज आम्ही सर्वजण राजूभाऊ हाते, राणा शिवराज दरणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांच्याकडे तूर पाहायसाठी आलो. आणि तूर बघून खरोखर मन प्रसन्न झालं. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.